नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत जगा वेगळे आगळे असे पोहे. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? बघा तर मग. इथं मी एक कांदा, थोड्या मिरच्या, एक टोमॅटो, कढीलिंबाची पानं आणि कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता ना मला सकाळचं रात्री नाही आवडत, काहीतरी वेगळं बनवायचं, तर 2 भाकरी, एक पोळी राहिली होती, ती मी कुस्करली आहे आणि इथं 2 मुठी जाडे पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि ही बारीक काही नाही, फार असं हाताने कुस्करली आहे, मिक्सरमधनं वगैरे अजिबात काढलेली नाही. पोहे मात्र व्यवस्थित भिजले गेलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे. आता मी कढई गॅसवर ठेवली आहे आणि आता तिच्यामध्ये मी जरा बऱ्यापैकी तेल घालणार आहे, कारण थोडंसं करायचं तर मग ते छानच व्हायला पाहिजे ना. तेलाने जरा खमंगपणा पण येतो. तेल गरम झाले तर आता मी चिमणी सुरू करते. तेल गरम झाले तर आपण आता थोडे दाणे तळून घेऊयात. कधीही उपमा पोहे तयार करायचे झाले आणि त्याच्यावर दाणे जर तुम्हाला घालायचे असेल तर आधी तळून बाजूला काढून ठेवायचे, कारण तुम्ही फोडणीत टाकले आणि त्याच्यावर सगळं आलं की मग ते मऊ पडतात. दाणे बाजूला काढून थोडंसं तिखट मीठ घालायचं. आता दाणे काढलेल्या तेलातच मी थोडीशी मोहरी, जिरे, ॲक्च्युली उडदाची डाळ खूप छान लागते, पण ती म्हाताऱ्या माणसांना खाता येत नाही म्हणून मी घातलेली नाही आहे. एक चमचाभर हिंग घालायचा आहे. मी थोडे हरभऱ्याची भिजलेली डाळ पण घातली आहे. थोडीशी मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, कढीलिंब, बारीक चिरलेला कांदा, कढीलिंब, टोमॅटो असं सगळं मिक्स करायचं आहे, परतायचं आहे. किती सुंदर सगळे रंग दिसत आहेत, होय की नाही? ताटलीत तळलेले दाणे मी काढून घेतलेत आणि त्याच्यावर थोडंसं तिखट मीठ टाकून असं सगळं कालवून घेतलं आहे. आता तुम्ही म्हणाल ताटलीला खूप तेल लागलं आहे, पण आपण जे पोहे करणार आहोत ना ते पुसून घेणार आहे त्याच्यात आणि तेवढं तेल लागतं. कोथिंबीर बारीक चिरून वरनं घालायला काढून ठेवली आहे मी इथे, तुम्ही बघू शकता. हां, थोडीशी हरभऱ्याची डाळ माझ्याकडे भिजलेली होती, ती पण मी ह्याच्यात टाकली आहे. चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर आणि लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घालायचा आहे. सगळं खमंग परतून झालं आहे. आता त्याच्यामध्ये पोहे, भाकरी, पोळी सगळा तो काला त्याच्यामध्ये घालून मस्त परतायचं आहे. आता हे सगळं मस्त परतलं आहे, पण मग माझ्या लक्षात आलं की पोळी भाकरीमध्ये आपण मीठ घालतो ना, मग थोडंसं चव घेऊन बघितलं तर मीठ जास्त वाटलं. आता काय करायचं बाबा? एकदम लक्षात आलं, सँडविच करण्यासाठी ब्रेड आणला आहे. मग त्या ब्रेडचा सगळ्यात कडेचा स्लाईज असतो तो थोडासा कडक असतो, तो पण ह्याच्यात कुस्करून घातला. आणि समज नसेल ब्रेड तुमच्याकडे, थोडंसं मीठ जास्त झालं आहे, तर प्रत्येक घरात थोडासा भात हा असतोच सकाळचा राहिलेला, तो घातला तर काहीच हरकत नाही, कळून पण येत नाही. पण माझ्या सासूबाईंना अगदी मऊ भात लागतो, जस्ट लाईक खीर, कारण त्यांना चावता येत नाही. त्यामुळे मी तो भात काही घातलेला नाही म्हणून मी ब्रेड घातला, पण तुम्ही भात पण घालू शकता. आहे ना? खरंच सांगा, आहेत की नाही जगावेगळे पोहे? म्हणजे सगळ्यांचं प्रमाण सेमच झालं आहे. 2 भाकरी, 1 पोळी, 2 मुठी पोहे आणि 1 ब्रेडची स्लाईस. आता आपले हे जगावेगळे पोहे आपण आता सर्व करणार. भाकरी आणि पोळी ब्रेडचा चिवडा म्हणा किंवा पोहे म्हणा तयार आहेत. आता आपण त्याला थोडंसं गार्निश करूया. ज्यांना आवडतं त्यांनी दाणे घाला, थोडीशी कोथिंबीर, ओला नारळ घातला तरी हरकत नाही. पण आत्ता आहे माझ्याकडे, पण तो फ्रीजमध्ये ठेवला असल्यामुळे त्याचा पार बर्फ झाला आहे, तर तो काही मी घालत नाही आत्ता. आणि मुख्य खूप जणांना तो चोथा चोथा वाटतो. थोडीशी शेव घालायची आहे त्याच्यावर आणि अशा प्रकारे हा आपला जगावेगळा चिवडा किंवा फोडणीची भाकरी पोळी तयार आहे संध्याकाळच्या जेवण स्किप करून खाण्यासाठी. कारण मला सकाळचं जेवण, उरलेली भाजी वगैरे संध्याकाळी खायला नाही आवडत. माझ्यासारखे जे कोणी असतील त्यांना
नक्की हे आवडेल. ट्राय करायला काय हरकत आहे ना. नक्की ट्राय करा. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका. तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपमध्ये जे कोणी बघणार, ऐकणार, पाहणार त्यांना नक्की काहीतरी शिकायला, ऐकायला आणि बघायला मिळणार, होय की नाही? चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, धन्यवाद, नमस्कार.